ठरलं तर मग या मालिकेच्या 20 मार्चच्या भागामध्ये कल्पनाला काही सुचत नसतं। अर्जुन अजूनही सायलीला घेऊन घरी आलेला नसतो। मग कल्पनाने गुरुजींना बोलवलेलं असतं आणि कल्पना सांगते, आमच्या घरात काही ना काहीतरी प्रॉब्लेम चालूच आहेत। गुरुजी, तुम्ही पत्रिका बघून काही प्रॉब्लेम आहे का आणि त्याचं काही सोल्युशन आहे का सांगाल का, असं म्हणत कल्पना आता सगळ्या पत्रिका गुरुजींच्या समोर ठेवते। त्यावरती पूर्णाजी म्हणते, गुरुजी, ही न प्रतापची आणि अर्जुनची पत्रिका बघा बरं, ही पत्रिका पाहून यात काही दोष आहे का सांगा, असं म्हणत गुरुजींकडे पत्रिका दिली जाते। गुरुजी दोन्ही पत्रिका तपासून पाहतात आणि गुरुजी म्हणतात, नाही म्हणजे तसं पत्रिकेमध्ये दोष वगैरे काही नाहीये, पण मी तुम्हाला नामस्मरण देतो, ते तुम्ही नक्की करा, त्याच्याने फरक पडेल। त्यावरती इकडे आता अस्मिता म्हणते, पण पूर्णाजी, तू तर दरवेळेला जप करत असतेस ना। पूर्णाजी म्हणते, ते जप वेगळा असतो आणि कल्पना, तू नामस्मरण कर। त्यावरती प्रिया सांगते, सायली परत यावी म्हणून मी न काही उपास तपास असतील तर ते पण करायला तयार आहे। यावरती प्रताप म्हणतो, तन्वीने ठरवलं ना की ती उपास तपास करून सायलीला परत आणणार, मग आपली इच्छा असो किंवा नसो, तन्वी हे सगळं करणारच, असं म्हणत प्रताप आता मूर्ख प्रियाचं कोडकौतुक करत असतो। प्रिया सांगत असते, कसं आहे ना, कुणीही आपल्याशी कसंही वागलं ना तरी आपण त्याला तो रिस्पेक्ट द्यावा, जेणेकरून त्याला ना आपण रिस्पेक्ट दिल्यामुळे आपल्या मनातली भावना चांगली आहे हे तरी समजतं। पूर्णाजी म्हणते, हो ग, तुझे सगळे विचार चांगले आहेत, पण त्या मूर्ख मुलीला काय कळणार आहे, असं म्हणत आत्ता सुद्धा पूर्णाजी सायलीचा उद्धारच करत असते। कल्पनाला या सगळ्या गोष्टीचा राग येत असतो, पण तिला मूग गिळून गप्प बसण्याशिवाय काही पर्यायच नसतो। आता गुरुजी सगळ्यांचा निरोप घेऊन जातात। अस्मिता म्हणते, काय रे अश्विन, म्हणजे आतापर्यंत सायली गायब होती, आता अर्जुन पण गायब झाला की काय, तिला पाहायला गेला तो आलाच नाही। यावरती अश्विन म्हणतो, थांब, मी अर्जुनलाच फोन लावतोय, आणि म्हणतो तो रिंग वाजते पण फोन काही तो उचलत नाहीये। असं म्हणत असतानाच अर्जुन सायलीचा हात धरून छानपैकी एंट्री करतो आणि मम्मा अशी आवाज देतो। कल्पना दोघांनाही सुखरूप पाहून इतकी खुश होते, आनंदाच्या भरामध्ये धावतच कल्पना सायलीला येऊन गच्च मिठी मारते। सायली तू आलीस, सायली तू आलीस, माझ्या जीवात जीव नव्हता, खरंच ग, तुला पाहिलं आणि माझ्या जीवात जीव आला। सायली म्हणते, आई, ज्यांच्या पाठीशी तुमच्यासारखा आशीर्वादाचा भक्कम हात आहे ना, त्यांना काय होणार आहे बरं, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असताना मला काही नाही होणार। त्यावरती कल्पना म्हणते, पण सायली तू कुठे होतीस, काय घडलं? अश्विन म्हणतो, वहिनी, तुझा ऍक्सिडेंट वगैरे झाला का, तुला कुठे लागलंय का? आता मात्र प्रिया आणि अस्मिता या दोघींचेही धाबे दणाणतात। अस्मिता म्हणते, काय ग, ही तर परत आली, आता काय करायचं, त्या दागिन्यांचं काय सांगायचं? प्रिया तरी पण आता म्हणते, थांब जरा ग तू। इकडे कल्पना तिला मिठी मारते आणि म्हणते, सायली, अगं खरंच माझ्या जीवात जीव आला, तुला मी पाहिलं ना तर आता मला सगळं मिळाल्यासारखं वाटतंय। इकडे तोपर्यंत अस्मिता म्हणते, अगं दागिन्यांचं करायचं काय? प्रिया म्हणते, थांब ग, आपण बघू काहीतरी। प्रिया मनातल्या मनात तोपर्यंत काय सांगायचा हा विचार करत असते। इकडे तोपर्यंत अश्विन सांगत असतो, वहिनी, मग कशी काय, तू कसं काय गायब झाली होतीस? यावरती सायली सांगते, मी ते बेलपत्र आणायला गेले होते, पण अर्जुन तो विषय कट करतो आणि सायलीला आतमध्ये घेऊन जातो। सायली आता आतमध्ये येऊन सगळ्यांच्या समोर बसते आणि म्हणते, आई, तुमच्या सगळ्यांचा माझ्या मागे आशीर्वाद होता, म्हणूनच मी इथपर्यंत सुखरूप आले। इतक्यात आता प्रिया गुपचूप पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना कल्पना म्हणते, तन्वी, औक्षणाचं ताट आण। प्रिया म्हणते, काय कल्पना मामी? आता मात्र कल्पना सांगते, अगं औक्षणाचं ताट आण, मला माहिती आहे एवढं तर तू नक्कीच करू शकतेस। प्रिया म्हणते, हो तर तेवढं तर मी करू शकते, सायली आल्याचा माझ्यापेक्षा जास्त आनंद कुणाला बरं होणार आहे? असं म्हणत नाटकी प्रिया ताट आणायला आतमध्ये जाते आणि औक्षणाचं ताट घेऊन येते। मग प्रियाने औक्षणाचं ताट आणल्यावरती कल्पना आता सायलीचं औक्षण करते आणि तिला घरात घेते। अखेर आता सायलीला सुखरूप पाहून कल्पनाला खूप खूप आनंद झालेला असतो। काय करू आणि काय नको असं कल्पनाला झालेलं असतं। सायलीला आशीर्वाद देऊन ती आता तिला आत घेते। सायली आत बसल्यावरती इकडे आता कल्पना म्हणते, बाळा, खरंच काहीतरी खाऊन घे बरं, आणि तू इकडे सुखरूप आलीस ना यासारखा दुसरा आनंद नाहीये। यावरती प्रताप म्हणतो, अर्जुन, पण काय झालं होतं? त्यावरती सायली सांगायला लागते की मी न बेलपत्र आणण्यासाठी मार्केटमध्ये गेले होते आणि नंतर? त्यावरती अर्जुन म्हणतो, नंतर ना मार्केटच्या मागच्या बाजूला त्या बेशुद्ध पडलेल्या मला सापडल्या। असं म्हणत अर्जुन विषय कट करतो आणि जे सांगायचं आहे तेवढंच सांगतो आणि जे सांगायचं नाही ते सांगण्यासाठी सायलीकडे बघत नकार देतो। आता सगळ्यांनाच धक्का बसतो की मार्केटच्या मागे बेशुद्ध सायली पडली होती, हे कसं शक्य आहे? मग मार्केटमध्ये कुणी पाहिलंच नाही का?
तोपर्यंत इकडे आता महिपती फोनवरती फोन करत असतो. नागराज म्हणतो, चिल कर महिपती, इतका मोठा प्लॅन यशस्वी झालाय आणि तुझं काय इतक्या येरझाऱ्या का घालत आहेस? यावरती साक्षी म्हणते, हो अण्णा, आत्ता तर इतका मोठा प्लॅन सक्सेसफुल केलाय, त्याचं सेलिब्रेशन करा, टेन्शन कसलं घेताय? अण्णा सांगतात, हे बघ अगं, ते फोन नाही उचलत आहेत, सायलीला घेऊन जी माणसं गेलेत ना ती फोन नाही उचलत आहे, काय झालंय कळत नाहीये, फोन न उचलण्यात पण काय झालंय, फोन का नाही ते उचलत, असं म्हणत महिपती अस्वस्थ असतो, कारण त्या माणसांकडून काहीच रिपोर्ट त्याला मिळत नसतो. मग साक्षीला पण थोडंसं टेन्शन येतं, नक्की काय झालं असेल, म्हणजे सायलीला सुखरूप ते राजस्थानला घेऊन गेले असतील ना, की मध्ये काही गडबड झाली असेल? नागराज म्हणतो, अरे येईल फोन त्यांचा, रेंज नसेल किंवा काही प्रॉब्लेम असेल, असं म्हणत नागराज आणि साक्षी महिपतीला समजवतात. पण महिपतीला झालेल्या किंवा येणाऱ्या धोक्याची कल्पना आलेली असते. प्रताप म्हणतो, पण अर्जुन, ती मागच्या साईडला का पडलेली होती, काय झालं काय होतं तिच्यासोबत? यावरती आता मात्र अस्मिता म्हणते, अरे पण ती पडली होती तर पडली होती, या दागिन्यांचं काय झालं? आता मात्र प्रिया डोक्याला हात लावते. जो विषय टळला होता तो आता हिने काढून माती खाल्ली. कशाला माती खाल्ली काय माहिती? अस्मिता म्हणते, घरातून दागिने गायब आहेत, त्याचं काय? आता प्रिया डोक्यालाच हात लावते. सायली म्हणते, दागिने? कोणते दागिने? सायलीला दागिन्यांच्या बद्दल काहीच कल्पना नसते. पूर्णाजी म्हणते, हो अरे अर्जुन, आपल्या घरातले दागिने गायब आहेत हे विसरलेस का तू? म्हणजे ह्या दागिन्यांचं काय झालं? असं म्हटल्यावरती प्रिया म्हणते, पूर्णाजी, अगं तुला सांगायचं राहून गेलं, ती सगळी अस्मिताची चुकी आहे. अस्मिता म्हणते, काय माझी चुकी? प्रियाने आपल्या डोक्यावरती आलेला आळ डायरेक्ट अस्मितावरती थोपलेला असतो आणि ती म्हणते, अगं कालच मी तुला सांगणार होते, म्हणजे कालच्या दिवशी माहिती आहे का, अस्मिताने मला तुझे सगळे दागिने दाखवायला काढले होते आणि ते दागिने दाखवत असताना अचानकपणे ते दागिने तिच्या रूममध्येच राहिले. तिच्या रूममध्ये दागिने राहिल्यामुळे मग मात्र तिच्या लक्षातच आलं नाही की ते दागिने तिच्या रूममध्ये आहेत आणि तिला वाटलं की दागिन्यांच्या पेट्या रिकाम्या आहेत म्हणून सायली ते दागिने घेऊन गेले. कालच तिला कळलं, मी तिला म्हटलं होतं की सगळ्यांना सांग, पण कालच्या गडबडीत राहून गेलं आणि मग तिला स्वतःच थोडीशी भीती वाटायला लागली की आपण आत्ता एक सांगितलं नंतर कसं सांगावं, म्हणून तिने काहीच सांगितलं नाही. असं म्हणत प्रिया आता नाटक करत काहीतरी बोलायला लागते. त्यावरती मात्र आता कल्पना चिडते आणि अस्मिता, तुझ्या एक सांडकन थोबाडीत द्यावीशी मला वाटते. पूर्णाजी म्हणते, नाही नाही, या अस्मिताला तर बघायलाच पाहिजे, मूर्ख मुलीने किती गोंधळ घालून ठेवलाय, म्हणजे या अस्मिताचं काही खरं नाहीये. त्यावरती प्रताप म्हणतो, पण अर्जुन, ही मागच्या साईडला कशी काय पडली होती? अर्जुन म्हणतो, गुंडांनी तिची पर्स आणि तिचा मोबाईल सगळं पळवलं. मोबाईल आणि पर्स पळवल्यानंतर गुंड पळून गेले, या त्यांचा पाठलाग करत होत्या, त्या गडबडीमध्ये त्या पडल्या आणि बेशुद्ध झाल्या. असं म्हणत अर्जुन काहीतरी वेगळी स्टोरी रचतो आणि ती सगळ्यांच्या समोर सांगतो. आता अर्जुनने हे सगळं का सांगितलंय? सायलीला काही कळतच नसतं आणि प्रियाला प्रश्न पडतो, काय हा साक्षीचा प्लॅन? म्हणजे त्या सायलीला किडनॅप करणार होती, नक्की किडनॅप केलंय ना? आता हे सांगतोय की पर्स घेऊन गुंड पळाले, म्हणजे ह्यांना कळालेलंच नाहीये का की सायलीचं किडनॅप झालं होतं म्हणून? असा आता प्रिया गोंधळ करते आणि विचार करून करून तिच्या डोक्यामध्ये आता काय करावं, पहिले आपण साक्षीला कॉल करावा असं ठरवते. अर्जुन मात्र सगळ्यांना घोळ्यात घेत त्यांना खरी कहाणी न सांगता खोटी कहाणी रचून सांगतो. यामागे पण अर्जुनचा खूप मोठा डाव असतो, कारण इथून बातमी लीक होऊन महिपती साक्षीपर्यंत पोहोचू नये, कारण प्रिया घरात असते. मग मात्र आता कल्पना सांगते, अर्जुन तू सायलीला घेऊन वरती जा, मी गरम गरम सूप खिचडी असं काहीतरी करते आणि तिच्यासाठी घेऊन येते. मग अर्जुन सायलीला घेऊन आता वरती जातो. इकडे खाली अस्मिता आणि प्रिया दोघीच जणी राहतात आणि दोघी एकमेकींशी भांडायला लागतात. अर्जुन वरती येतो आणि म्हणतो, तुम्ही इथे बसा, कुठेही हलू नका, मी गरम पाण्याचा टब आणतो, त्याच्यामध्ये पाय बुडवा. असं म्हणत तो आता गरम पाण्याच्या टबमध्ये सायलीचे पाय बुडवतो. सायलीला खूप रिलॅक्स वाटतं. त्यानंतर सायलीला झालेल्या जखमांना अर्जुन आता मलम लावत असतो. सायली मात्र एकटक अर्जुनकडे प्रेमाने पाहत असते. पहिल्यांदा सायलीला सुद्धा अर्जुनच्या प्रेमाची जाणीव झालेली असते. आत्तापर्यंत फक्त अर्जुन सायलीवरती एकतर्फी प्रेम करत असतो, पण या घटनेनंतर सायलीला सुद्धा त्याच्या प्रेमाची जाणीव झालेली असते. सायली त्याच्याकडे पाहतच असते. अर्जुन तिच्याकडे न पाहता एकटकपणे तिला झालेल्या जखमा हळूवारपणे मलम लावत असताना इकडे आता अश्विन, कल्पना आणि विमल
आता अश्विनने नारळ पाणी, कल्पनाने सूप, तर विमलने खिचडी असं करून सायलीला आणलेलं असतं आणि हे खा ते खा असं म्हणत सायलीवरती सगळेजण प्रेम दाखवत असतात. तू हे खाऊन घे, तू ते खाऊन घे. यावरती अर्जुन म्हणतो एक काम करूया का, द्या इकडे, एक एक करून आपण सगळं भरवूया, माझ्याकडे तुम्ही एक एक करून वस्तू द्या असं म्हणत अर्जुन आता सूप घेतो आणि सायलीला स्वतःच्या हाताने ते सूप आता पाजायला लागतो. हे सगळं चालू असताना आता अश्विन म्हणतो मम्मा मला नाही वाटत की आपली इथे काही गरज आहे, उगाच आपण कबाब में हड्डी कशाला बनायचं, चला बरं आपण इथून निघूया असं म्हणत आता इकडे अश्विन, कल्पना मुद्दाम अर्जुन सायलीला चिडवतात आणि मग विमलला घेऊन तिकडून बाहेर जातात. तिघेही जण बाहेर गेल्यावरती अर्जुन म्हणतो बघितलं म्हणजे या सगळ्यांना तुमची किती काळजी आहे ते, तुम्ही नव्हतात ना तेव्हा सगळेजण खूप अस्वस्थ होते, हे सगळेजण तुम्हाला खूप प्रेम करतात बरं का, म्हणजे मी तुम्हाला खूप मिस केलं. सायली म्हणते काय, तुम्ही काय मिस केलं असं म्हणत दोघांच्या गप्पा चालू असताना इकडे अजूनही माणसांचा फोन का नाही आलेला आहे, नक्की काय घडलंय या सगळ्यामध्ये आता मात्र महिपती विचार करत बसलेला असतो. तोपर्यंत इकडे आता प्रिया साक्षीला कॉल करते. साक्षी म्हणते बोल पटकन, मला वेळ नाहीये. प्रिया म्हणते अगं इतका माजोरडेपणा बरा नाही, मी काय सांगते ते ऐक तरी. अगं तुला ऐकायलाच लागेल, सायली परत आले. सायली परत आले म्हटल्यावरती इकडे आता साक्षीचे धाबे दणाणतात. साक्षी विचार करते हे काय नवीन आता नाटक आलं, म्हणजे ही राजस्थानला पोहोचलीच नाही. मग मात्र आता खूप मोठी गडबड होते. इकडे अर्जुन सायलीला सूप भरवत असतो तेव्हा सायली म्हणते सर काय काय मिस केलं तुम्ही माझं. तर मात्र आता अर्जुन म्हणतो मी मिस केलं तुमच्या हातची कॉफी, कमी स्पायसी असलेले पोहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी मिस केलं ते म्हणजे तुमचं लेक्चर देणं. सायली म्हणते नाही हं सर, म्हणजे मी लेक्चर तर तुम्हाला देऊच शकत नाही कारण तेवढी माझ्या अंगामध्ये त्राणच नाहीये, पण मी तुम्हाला गरमागरम कॉफी मात्र बनवून आणून देऊ शकते, आणू का असं म्हणत सायली आता कॉफी आणण्यासाठी जात असते. अर्जुन म्हणतो अजिबात नाही, तुम्ही कॉफी वगैरे आणायला कुठेही जायचं नाहीये, तुम्ही शांतपणे इथे बसायचं आहे असं म्हणत अर्जुन तिला बसवतो. मग दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट टेबलवरती प्रिया मुद्दाम विषय काढते की काल अर्जुन किती पॅनिक झाला होता, म्हणजे आपल्या बायकोला शोधण्यासाठी किती जंग पछाडत होता, पण आज बायको सापडल्यावरती त्याला साधी पोलीस कंप्लेंट पण करावीशी वाटली नाही असं म्हणत प्रिया सगळ्यांच्या मनामध्ये मुद्दाम आता काहीतरी संशय निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना अर्जुन येतो आणि म्हणतो जे करायचं आहे ना लीगल फॉर्मॅलिटीज, त्या फॉर्मॅलिटीज ऑलरेडी मी केलेल्या आहेत, मला कोणीही सांगायची काही गरज नाहीये. सायलीला ज्या लोकांनी त्रास दिलाय त्या लोकांना अद्दल मी घडवणार आणि त्या लोकांना मी धडा शिकवणार, त्यासाठी जे करायचं ना लीगल ते मी केलेलं आहे असं म्हणत अर्जुन प्रियाचं तोंड बंद करतो. प्रियाला अपडेट्स हवे असतात की नक्की अर्जुन काय करणार आहे, पण अर्जुन इतका हुशार असतो की प्रियाला कोणत्याही प्रकारची अपडेट्स तो मिळू देत नसतो. आता मात्र अर्जुनच्या मनात नक्की काय चाललंय, अर्जुनचा डाव काय आहे हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.